शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे। कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर जवळपास महिनाभरानंतर कोरटकरला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली। तेलंगणातल्या मंचिरियालमधून कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली। आता ही सर्व बाब आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल, तर मागील 1 महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठे कुठे आरोपीने वास्तव्य केलेलं आहे, कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे, तो सर्व तपास केला जाईल। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली होती। 25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर फरार होता। कोल्हापूर न्यायालयात पहिल्यांदा कोरटकरला अटकपूर्व जामीन देण्यात आला होता। नंतर कोल्हापूर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं। मुंबई उच्च न्यायालयानं हे प्रकरण पुन्हा कोल्हापूर न्यायालयात पाठवलं। त्यानंतर कोल्हापूर न्यायालयानं कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला। कोल्हापूर न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। पण या सुनावणी आधीच कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला अटक केली। कोरटकरला पकडलं गेलं असो तरी आनंद आहे। आता कुठच्या परिस्थितीत, म्हणजे त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार? महाराजांचा अपमान करणाऱ्याची दिंड काढली पाहिजे असं आणणार की व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये घेऊन येणार? हा एक प्रश्न उपस्थित होतोच। त्याला अटक झाली का कन्फर्म प्रश्नार्थक चिन्ह होतं की तेलंगणामध्ये तो भामटा लपल्याचं कळतं। तब्बल 25 फेब्रुवारी ते 25 मार्च म्हणजे आजची 24 मार्च आहे, 1 महिना हा भामटा फिरत होता। इतक्या उशिरा त्याला अटक झाली, पण अटक झाली हे महत्वाचं। आणि त्याचा भाऊ राहुल सोलापूरकर हा सुद्धा मोकाट राहता कामा नये। अशा चिल्लर माणसानं 1 महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि एका विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचा कोण आहे, त्याने इंद्रजित सावंतांना हे केलं, त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहीत नाही। अटक झाली तर सरकारने सांगावं, इतका उशीर का लागला? कोर्टाने केस लावली का? बर त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? किती 4-4 गाड्या, त्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही, त्यांच्या पुढं 5 गाड्या, मागं 5 गाड्या, अध्यक्ष महोदय।